विमान अपघातात AIBनं तपास सुरू केलेला आहे। विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आलेला आहे। फडणवीसांच्या पत्रावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंनी ही माहिती दिली आहे। सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स आणि ऑपरेशनल तपशील घटनास्थळावरील तथ्यांचा तपास केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। UGCच्या नव्या नियमानुसार सुप्रीम कोर्टाची आता UGCच्या या नव्या नियमाला जी आहे ती स्थगिती पाहायला मिळते। नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता 2012 मधील नियम लागू राहणार। 19 मार्च पर्यंत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून उत्तर मागवलेलं आहे। माकपा आणि किसान महासभेचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। 3 महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। प्रजासत्ताक दिनी गणेशोत्सवाचा चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ट। पहिला क्रमांक पटकावत दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा डंका। नाशिकात गेल्या 2 महिन्यात तब्बल 6 बिबटे जेरबंद। निफाड तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढला। नागरिकांमध्ये दहशत। वन विभागाकडे दखल घेण्याची मागणी। शाळा अर्थ प्रणालीमध्ये आवश्यक कागदपत्र अपलोड न केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन बंद होणार। कागदपत्र अपलोड न केल्यास वेतन भत्ते आणि थकीत देयक 15 फेब्रुवारी 2026 पासून बंद होणार। शिक्षण संचालनालयानं हे स्पष्ट केलेलं आहे। एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ बस स्थानकाला भेट दिलेली असता वाहक आणि चालक विश्रांतीगृहामध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळलेल्या आहेत। एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध मुख्यालयाकडून कठोर निर्देश जे आहेत ते देण्यात आले। सोन्याची 2 लाखांकडे वाटचाल पाहायला मिळते। सोनं 13,000 तर चांदी 22,000 महागलेली आहे। जीएसटी सह सोनं 1,82,000 तर चांदी 4,01,700 रुपयांवर पोहोचलाय। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील रेल्वे उड्डाण पुलाखाली भीषण अपघात झालाय। ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक खाली आल्यानं दुचाकीवरील विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। अधिक चौकशी सुरू आहे।